शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सक विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी दादाजी रेश्माबाई दगडू भुसे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। मालेगाव बाह्य हा दादा भुसे यांचा मतदारसंघ आणि एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात दादा भुसे। त्यानंतर धुळे आणि तसंच पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे। त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम, रोजगार हमी, फलोत्पादन, बंदरांचा विकास आणि खाण विभाग यासाठी सारखी खाती त्यांनी सांभाळलेली आहेत। महत्त्वाच्या निर्णयांमध्ये एकनाथ शिंदे नेहमीच दादा भुसे यांना आपल्या सोबत ठेवतात। प्रशासकीय सेवेचा राजीनामा देत 2004 पासून दादा भुसे राजकारणामध्ये आले आणि सलग 5 वेळा ते आमदार आहेत। ठाकरे सरकारमध्ये सुद्धा त्यांनी कृषी मंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे। शिवसेनेमधल्या फुटीनंतर ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत आले। याही मंत्रिमंडळामध्ये दादा भुसे यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे। याआधी सहकार राज्यमंत्री म्हणून काम पाहिलेले तसंच ग्रामविकास राज्यमंत्री पदाची धुरा असलेले दादा भुसे त्यानंतर कॅबिनेट मंत्री झाले आणि याही मंत्रिमंडळामध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे। श्री संजय प्रमिला धुलीचंद राठोड।